दाविले तुझं. डोळा दाखवले म्हणजे डोळं त्याच्याने असं दाखवलं. बघणारा डोळा तोच आहे, दिसतोय तो तोच आहे. निज ज्ञानाचं दर्शन आहे. कशाकरता सांगितलं लक्षात घ्या काय आहे ते. म्हणून ही ज्ञान प्राप्त होत असतात. पण हे ज्ञान ज्या ज्ञानाने प्राप्त झालं हे मुळातलं ज्ञान आहे. मुळातलं ज्ञान आहे. हे बघा, स्वयंपाक करून बाई घालेल, गोडाचा घालेल, तिखटाचा घालेल, बरं का, लोणचं घालेल, पण जिभेमध्ये जी रुची आहे ती ओरिजिनल आहे. खारट जिभेला कळतंच, सांगायची गरज नाही. मीठ जास्ती झाले की ते लहान मुलसा फु करतं. आमची 2 वर्षाची पंजी आहे, ती म्हणजे खाल्लंच झालं. आता अरे म्हटलं गंमत आहे, तिखट झालं. माझं बोलणं कळलं का? म्हणजे तिला तिखटही कळलं, तिखटाची चवही कळली. आता हे जी तिखटाची चव ओरिजिनल आहे ते सत्ता मात्र ज्ञान आहे. खारटपणाची चव आहे ती ओरिजिनल सत्ता मात्र ज्ञानाची आहे. आंबट आहे. एका जिभेत किती रस आहेत? तुरट आहे, खारट आहे, आंबट आहे. हां, तिथे काही जिभेची पार्ट आहेत का? या भागाला खारट लागेल, या भागाला आंबट लागेल. नुसतं शेंड्यावर ठेवलं की कळतं. जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार, एरं मौस पर हाता न कळे. अशा सोन्याच्या लगडीसारख्या ओव्या आहेत. जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार, एर मौस पण हाता न कळे. अरे का, हां, सुंदर जेवण झालं, आमटीमध्ये हात घातला, बायकोनी हात धरला, सांगितलं सांगा कसं झालंय. रंगून सांगत नाही दृष्टांत, फार पुष्कळ रंगून सांगता येतो, नाही का? हां, चला जाऊ दे, काय आता शेवटचे 5-7 दिवस राहिलेत. आज 1 तारीख आहे, 7 तारखेला एकादशी कीर्तन, म्हणजे अजून 6 प्रवचनं राहिली, 5 प्रवचनं राहिली. 7 तारखेला कीर्तन, 8 तारखेला अमृतानुभवची समाप्ती या वर्षीपुरती, पुन्हा शेवटी 2 कीर्तनं. आनंद लुटत लुटत खाऊ. बरं का, नवीन संसार थाटला, फ्लॅट घेतला, घर सजवलं, भांडी आणली, कुकर आणला, मिल्क कुकर आणला, साधा कुकर आणला, कपबशा आणल्या, स्वतःकरता मग आणले, लोकांच्या करता गोल्डन काटाच्या कपबशा आणल्या. तुम्ही इतके अभागी आहात, तुमच्या पैशाने त्या सोन्याच्या काटेच्या आता पण मरेतो पण एकदाही पित नाही, पाहुण्याला पाचतो. दरिद्री नारायण, दरिद्री नारायण याचा अर्थ नाही. मला सांगा, आता बाबा महाराज घरी बोला, ठीक आहे, आयुष्यातून कधी आला नाही तर न आला, बाबा महाराज येतील ते आयुष्य गालीच्या बिलीच्या घाला, तू बस ना गालीच्यावर, तू विकत आणलायस. हा म्हटलं आमची लायकी आहे का? ठीक आहे, आता काय म्हणावं मला. अरे विकत आणलास पण लायकी का नाही? माझं बोलणं कळलं का? याचा अर्थ दुसऱ्याला मी मोठा आहे दाखवण्यात आयुष्य जातं, आपला आनंद आपण भोगण्यात जातच नाही. किती जीवनामध्ये गंमत आहे. आमच्यासारखा आला ना तर त्याला चांदीच्या पेल्यात दूध द्यायचं. पेला ठेवलास का? नीट ठेव. अरे प्या ना रोज, हां, रोज प्या ना, रोज आनंद भोगा ना. कोणी सांगितलंय नको? तुम्ही कमवलेलं आहे, काही चोरून आणलेलं नाही आहे. पण असे कर्म दरिद्री आहे की आपला भोग आपल्याला सुद्धा घेता येत नाही. आपला भोग, आपला आनंद आपण लुटणं हाच चिदविलास आहे, हाच चिदविलास आहे. हां, एवढी भारी साडी कशाने दिसून जायची? अरे काय करायचंय? माणसं म्हणतील लग्नाला निघाला का? त्यांना सांगा, आमच्या आयुष्यामध्ये जिथपर्यंत अमृतानुभव चालू आहे तिथपर्यंत जीवन पालटण्याचा रोजचा मुहूर्तच आहे. जीवन पालटण्याचा, जीवन सुधारण्याचा मुहूर्तच आहे. कुणी सांगितलं? आमची आई जर वारीला जाताना चांदी सोन्याच्या पालखीत जाते, नाही का? तिच्या पायातल्या पादुका जर चांदी सोन्याच्या आहेत
तर आम्ही चांगल्या चपल्या घातल्या, सुंदर कपडे घालून आईला केव्हाही मूल नटलेलं बरं वाटतं, तसं माऊलीला केव्हाही आपण नीट राहिलेलं बरं वाटतं. हे बघा, त्यागू नये भोगून त्यागावी. भोग असावा पण त्याच्या जीव अडकून देऊ नये, हाच त्याच्यातला त्याग आहे. माझं बोलणं कळलं का? भोग असावा पण जीव त्याच्यात अडकून न देणं, हा त्याच्यातलाच त्याग आहे. असो, जाऊ द्या, आता दृष्टांत राहू द्या. जिव्हा दाणे भिके मधुर की क्षार, एर माऊस पण हाता न कळे. माऊस पण हाता न कळे. हात घातला, सगळं घर सजवलं, अमकं केलं, रविवार होता, रसचंद्रिका आणली बाजारातून. स्वयंपाकाचं पहिलं निघालेलं पुस्तक रसचंद्रिका. दुसरं कोणीतरी काढलं होतं 1000 पाकक्रिया. मला जेवणाची आवड आहे म्हणून मला माहिती आहे. मी काहीही खात नाही, काहीही पित नाही, पण खाल्ल्या पिल्ल्याशिवाय जगत नाही. माळ घालण्यापूर्वी एकाने मला प्रश्न विचारला, बाबा महाराज तुम्ही माळ घालता, खाल्लं तर चालतं का? तुम्ही खाता का? नाही, हां, तुम्ही खाता का? 100%. म्हणला खाता तर पिता सुद्धा असाल. अरे म्हटलं खाल्ल्यानंतर प्यायलाच पाहिजे ना. मग म्हटलं मला माळ चालेल तुमची. म्हटलं गड्या जरा सावकाशी, मी खातो पण वरण भात. अहो म्हटलं त्याला काही कोणी खाणं म्हणतात का? मग काय म्हणतात? अरे म्हटलं मी ताक पितो, पाणी पितो, लिंबाचं सरबत पितो. पेयांची यादी देऊ? चैत्रामध्ये पन्हं घेतो, लस्सी घेतो, पियुष घेतो. किती यादी झाली बघा. मला सगळ्यातले याद्या पाठ आहेत. अमृतानुभव येण्याकरता हे सगळं माहिती पाहिजे. जगाची माहिती असल्याशिवाय अमृतानुभव सांगू शकत नाही. मी काय म्हणतो नीट लक्षात ठेवा. विनोदाने घ्यायचं असेल तर तसंही घ्या आणि असंही घ्यायचं तर अशालाही घ्या. जीवनात आपण वावरताना प्रत्येक अंगाची आपल्याला माहिती असणं गरज आहे. आणि म्हणून जेवण केलं, असा सुंदर टेबल रचलं. तुम्हाला सांगू, पूर्वी त्या रांगोळ्या काढत होत्या, आता फुलांच्या रांगोळ्या काढतात. अशी पानं बिनं मांडून सगळं इतकं सुंदर, त्याला महिरप म्हणतात. अशी सुंदर ताट सजवलं, वाट्या बिट्या 4-5 ठेवल्या आणि एका लाल जर्द असं दिसवतं कालवणवर असं कोथिंबीर वगैरे टाकलेली. वा, डोळ्याला सुद्धा डोळे तुम्ही घ्या रे सुख. आणि हात घातल्यावर तिने हात धरला. म्हणले एवढे बाबा महाराजांच्या प्रवचनाला जाता, मी काही कधी आले नाही, पण सांगा कालवण कसं झालंय. ती शिकलेली होती, हुशार होती. म्हणला काय डोकं फिरलं का? कसं फिरलं म्हणले, हेही चांबडं आणि हेही चांबडं. मुद्दा लक्षात घ्या. कालवणात बुडवलंय तेही चांबडं आणि हेही चांबडं. अगं पण म्हणला इथे कळत नाही, इथे कळतं. नवरा जरा हुशार होता बरं का. त्याने दुसऱ्या याच्यात तिचा हात बुडवला. आता तू सांग कशी झाली आहे? नाही कळत. अगं म्हणाले हीच तर प्रभूची लीला आहे. हात खाण्याकरता आहे, पण कळण्याकरता अख्खी जीभ नाही. आतमध्ये टाकलं तर कळत नाही. हा जो एवढा बारीकसा शेंडा आहे ना, लव 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 हलतो. म्हणून तुम्हाला खारट आंबट लागायचं नसेल, गोडी जर कळू लागाय, एकदम घशात टाकावी, काही कळत नाही. कळते कुठे? म्हणून घरामध्ये प्रत्येक मनुष्य देवाचा नैवेद्य खात नाही तर घरच्या भाईचा नैवेद्य खातो. कशाने चाकला? अख्ख्या जिभेनी. लागल्या बरोबर कळलं. वा, जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार. आता हे कळणारं ज्ञान तिने दिलं, भाजीने दिलं,
करणाराने दिलं का ज्यांनी जीभ दिलं, ती जीभ देताना त्याच्यातले ते ज्ञान घालून दिलं, असं जे ओरिजिनल ज्ञान आहे ते सत्ता मात्र ज्ञान आहे. ते प्राप्त होत नसतं तर नित्य प्राप्त आहे. हा तर कायमचा विषय आहे. म्हणजे एकच नाही, कोणचंही कीर्तन आणि कोणचंही प्रवचन माझं या मुद्द्याशिवाय पुढे सरकत नाही. कारण माणसांना असं वाटतं आम्हाला काही कळत नाही, आम्हाला कसं जमायचं. कोणाला मी म्हटलं की नाही वारीला येतं का, आम्हाला कसं जमायचं. लग्न कधी केलं होतं का, लग्न करताना विचार केला का कसं जमायचं म्हणून. नाही, कसं जमायचं म्हणून विचार केला का, नाही ना. सगळ्याकडे बघून तुम्ही केलं ना, तसं सगळ्या पकडून तुम्ही वारी पायरीच तिकडे करा, कुठे बिघडलं. आणि बाबा महाराज सांगतात म्हणून म्हणू नको, हा ठोका राहणारच आहे तुमच्यावर. आता पुढची माझी 101वी दिंडी आहे, सगळ्यांनी तुम्ही यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. 5 दिवस का होईना, 8 दिवस का होईना, उगीच इथे समाज बसायचं आणखीन जाऊ द्या. आता नाही, पण पोह्यावर लिंबू पिळल्याशिवाय बरं वाटत नाही, नाही का. जागा धरताना पुढच्या धरायच्या. आता बघा सगळेजण माना खाली घालतील, मला माहिती आहे. जागा धरण्याकरता जीवाचा अट्टास करतील, बाजूला कोपरखळी घालून घालतील, भांडणं करतील. पण वारीला येताना भांडणं करणार नाहीत. एकादशीलाच येतील, हाजरी लावून निघून जातील, नाही का. परमार्थ कानात शिरावा तसा कृतीतून सुद्धा उतरावा, बरं का. दादा महाराजांनी आयुष्यभर वारी केली, पायाला दुःख झालं तरी वारी कधी चुकली नाही. माझं बोलणं कळलं का. म्हणायचं फक्त पंढरीची वारी वारी चुकोने दी हरी, चुकोने दी हरी वारी चुकोने दी हरी. ते का आंबट चुका आहे होय. आता तुम्हाला बरं वाटलं प्रवचन ऐकून. हा प्रवचनातला आनंद आहे महाराज. ही वरची फोडणी असल्याशिवाय बरंच वाटत नाही. मजा आहे, आनंद आहे याच्यातून. याच्यातून काहीही तुम्हाला कोणाला बोलायचं नाही, फक्त आलाय माझ्या संगतीमध्ये, एक पाऊल तरी पंढरीच्या रस्त्याने पडावं एवढीच इच्छा आहे. पंढरीच्या रस्त्यासारखा रस्ता नाही, कारण दुसरा मार्ग नाही. तो साधू संतांनी 1000 वर्ष त्या मार्गाने वाटचाल केली, त्या मार्गाने तुम्ही जावं म्हणजे बरोबर बाबा महाराजांच्या प्रवचनाला आला. कारण मी काही माझा मार्ग नाही आहे, मी जातो तो मार्ग ज्ञानोबा तुकवाचा आहे. चालो वाटे आम्ही तुझाचे आधार. मायबापांनी जी वाट दाखवली, तुकाराम महाराज मोठ्या कौतुकाने सांगतात, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कमी न करी तीर्थव्रत. पंढरीची वारी आहे माझे घरी. तसं प्रत्येक पावलातून प्रत्येक कर्मातून निज ज्ञानाचं दर्शन आहे, म्हणजे सत्ता मात्र ज्ञानाचं दर्शन आहे. पाऊल टाकताना जर मनात विचार आला की पाऊल मी टाकतोय का प्रभू सत्तेने टाकतोय, सत्तेने टाकतोय हे विचार आल्याबरोबर समजावं हे सत्ता मात्र ज्ञान आहे. हे सत्ता मात्र ज्ञान आहे. सत्ता मात्र ज्ञान पुस्तकातून मिळत नसतं. गुरु अनुग्रह झाल्यानंतर, गुरुची कृपा झाल्यानंतर, कृपा कटाक्षे न्याहाळीले आपुले पदी बैसविले, बाप रखुमा देवी वरु विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. काय म्हणतात, भक्ता दिधले काय वरदान दिलं, कृपा कटाक्षे न्याहाळीले. हा दिठवा दयावरी झळके की हा पद्मकुरु माथा पारुखे, तो जीवची परिचुके महेशीशी. जीवच पण परितुके. म्हणून महाराज सांगतायत की असं जे स्वयंभू ज्ञान, तेव्हा इथे जो विषय चाललाय आम्हासी जे आम्ही पण, नीट लक्षात ठेवा, दिलेलं नाही आहेच. आम्हासी जे आम्ही पण ते गुरुराये दाविली खूण. कुठचा गुरु, माझं हृदयी सद्गुरु, जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष त्यादरू विवेकारू. हृदयामध्ये तो सद्गुरुनाथ वस्ती करून बसलेला आहे. तो सद्गुरुनाथ
तुमचा दिवा पेटलेला आहे, पण काही काही वेळेला जर पुढे वाट सारली नाही तर विझून जातो. म्हणून ही वारी तुमची माझी प्रवचन ही वाट सारणं आहे. वात सारणे अशी वात पुढे सारावी. अरे का पुढे सारली आणि जरा तेल घालावं, नाही कळलं? वात पुढे सारावी आणि प्रेमाचा ओलावा टाकावा त्याच्यात. ओलाव्याशिवाय ज्योत पेटत नाही. तसं भक्तीच्या ओलाव्याशिवाय तुमच्या अंतःकरणातली भक्ती प्रेमाची ज्योत सुद्धा पेटणार नाही. हे त्याच्यातलं वर्म पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणाले, ते ज्ञानाचीही ज्ञान अज्ञान असे जेथेचे अज्ञान पण आम्हा पण न तुटोनी वाढला वादू. आमच्या अज्ञान कुठेही ज्ञानपणाला खंड नाही, खंड नाही. एक ज्ञान एक अज्ञान वर्ण व्यक्ती भिन्न भिन्न येथे मुद्दला मी न विसंचोनी भरलो बेदी. एक ज्ञान आता सांगताना एक ज्ञान अज्ञान तुम्हाला धांडोळा सांगितलं, पण काहीही जरी सांगितलं तरी मूळचं जे निज ज्ञान आहे त्याच्यात यत्किंचित सुद्धा फरक नाही. त्याच्यात फरक नाही म्हणून सांगितलेलं कळतंय, त्याच्यात कुठेही फरक नाही. नीट लक्षात घ्या मी काय सांगितलं ते. मूळ जे तत्व आहे, अनेक वेळा सांगितलं आहे. तत्वज्ञान शब्द माणसं वापरतात, पण विवरण करून सांगू का? तत्व आहे पण ज्ञान नाही. तत्वाशिवाय कोणी नाही, पण तत्वज्ञान जेव्हा गळी उतरतं तेव्हा त्याला आपण तत्वज्ञानी म्हणतो, नाही का? स्वयंपाक करायला लागली म्हणजे सुगरीण नाही, नाही का? हां, पोळी लाटायला लागली म्हणजे कधीही पोळी गोल झाली नाही. हिंदुस्थानचा नकाशाच झाला तरी वेळ तो पोलपाट गोल करून ठेवला आहे. तो गोल एवढा करताय की जिकडे चौकोन असेल ते नीट करावं. बरोबर आहे? मग पोळी लाटायला लागली इकडे सुगरीण झाली का? बिलकुल नाही. ती पोळी अशी खुसखुशीत पदर सुटले पाहिजेत तिला, अशी तोंडात घातली की विरघळली पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, हाताला मौसूद लागली पाहिजे. कशी पाहिजे पोळी? बरं का? भात कसा पाहिजे? अर्धा कच्चा. मैत्रीण होती ती इशी, ती म्हणली काय ग भात तर अर्धा करा. त्यांना काही नाही, कसंही चालतं, गाढवच आहे ते. अरे काय म्हणजे काय? जीभ दिल्याने देवाने तुम्हाला, बोट दिलंच नाही, शिजलं कसंही चालतं, कसंही चालतं. कसं चालतं? हां, कसंही चालतं काय? आमचा नवरा एकदा मान खाली घालून जेवायला लागला की वर बघतच नाही म्हणजे काय? म्हणजे तुझं तोंड बघण्यासारखं नसेल ना. ही तुमची ज्ञानेश्वरी तुम्हाला आवडते याच्याबद्दल मला आनंद आहे. तुमची ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगायची. अरे काही कळत नाही असं आहे का? म्हणून स्वयंपाक करायला लागली म्हणजे सुगरीण नाही. मग एका वर्ष 2 वर्षात अशी तयार झाली, असं भात काय, मसाले भात काय, पुरणपोळी काय. नवरा म्हणला अगदी आमच्या आईच्या हातावर हात मारलास हां, सर्टिफिकेट. मग बरोबर. तसं तत्व आहे पण ज्ञान नाही. तत्वाचं ज्ञान होईल तेव्हा तुम्हाला सुद्धा तत्वज्ञानी म्हटलं जाईल. म्हणून नुसतं तत्व असून उपयोग नाही, नुसता जिन्सा असून उपयोग नाही, नुसता गॅस असून उपयोग नाही, भांडी असून उपयोग नाही. साधं का अशा नाही ॲल्युमिनियमचं भांडं, पण शिजवता नीट आलं पाहिजे. हा त्याच्यातला जसा महत्त्वाचा भाग आहे. तसं या ठिकाणी म्हणाले आमच्या मूळ तत्वामध्ये यत्किंचित फरक नाही. ते आमुचे आम्ही पण गुरुराजे दाविली खूण तेथे इत्यादी हे जाण संभवलेचे नाही. हे जे प्रकार मांडले ते संभवलेचे नाही. आमच्याच गुरुरायाने आम्हाला ज्ञान दाखवलं. आमच्या ठिकाणी, आपल्या ठिकाणी आपल्याला आपल्या निजज्ञानाचं दर्शन होणं म्हणजे आत्मज्ञान होणं. आत मी आहे, दुसरा कोणी नाही हे कळणं म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान शब्दाचा अर्थ काय? आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. आत हरी बाहेर हरी, आतही हरी बाहेर हरी, मीने घरी कोंडिले. हे जो काही भाग आहे तो ज्ञानोबा राय मोठ्या कौतुकाने सांगतायत. येथे म्हणाला मी ते कवण,
तरी ज्ञान अज्ञान विहीण द्रिंग मात्र दृष्टेपण. बघा कसा शब्द आला आता. ज्ञान अज्ञान विहीण म्हणजे गुणमय वृत्ती ज्ञानाच्या पलीकडे जे आहे हे मिळवायचं असतं, जे मिळून आहे तुम्हाला असं जे ज्ञान आहे त्याच ज्ञानाला सत्ता म्हणतात. पण जरा पुढे जाऊन सत्ताच मात्र ज्ञान, ज्ञानच मात्र सत्ता. नीट लक्षात घ्या, दुसरं काही नाही जगतात, सत्ताच मात्र, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. काय हो, कुठे जाता? प्रवचनाला. किती महिन्याचा कार्यक्रम असतो? जवळजवळ 1 महिन्याचा. कोणाचे कार्यक्रम असतात? फक्त बाबा महाराजांचे मात्र. ते एकटेच करतात. माझं बोलणं कळलं? कोणाचं? दुसरं कोणी नाही, एकटेच. तसं सत्ताच 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 मात्र ज्ञान, दुसरं ज्ञान नाही. ते नित्य प्राप्त आहे, नित्य उपलब्ध आहे, मिळवायचं नाही, मिळून आहे. ते सद आहे, ते चिद आहे, ते आनंद आहे. किती वेळा रोज विवरणच ते आहे. कारण सत्ता मात्र ज्ञान हे फक्त सद्गुरु कृपेने अंतःकरणामध्ये असा स्पर्श झाला की असा उदय होतो. हा दिठवा दयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे. तो जीवाची, तो जीव जरी असला तरी त्याची तुलना ब्रह्माबरोबर होती, एवढी ताकद प्राप्त होते. सद्गुरु कृपेने जे ज्ञान प्राप्त होतं ते येत म्हणाला मी ते कवण. वा. तरी ज्ञान अज्ञान विहीण द्रिंग मात्र. मग तुम्ही म्हणाल आहो तुम्ही कोण? कोण काय विचारतोस? हा स्पेशल शब्द आहे अमृतानुभवातला. द्रिंग मात्र द्रष्टा. आता द्रष्टा दिसतंय, तो द्रष्टा मी, दिसतंय ते दृश्य. इथे कोणता सांगितला? ओरिजिनल द्रिंग मात्र द्रष्टा. काय शब्द वापरलं? जसा सत्ता मात्र ज्ञान, गुणमय ज्ञान, वृत्ती ज्ञान, तसं द्रष्टा, द्रष्टा दृश्य, घडतंय ते दर्शन. मग शब्द काय वापरला? मूळच्या सत्ता ज्ञानाला द्रिंग मात्र द्रष्टा, नुसता द्रष्टा नाही. हे अमृतानुभवातले कुठेही न सापडणारे स्पेशल शब्द आहेत. द्रिंग मात्र द्रष्टा. प्रत्यय मात्र, प्रत्ययरूप परमात्मा, प्रतितिरूप जीव. इथे प्रत्यय आणि प्रतिती 2 शब्द नाहीत. प्रत्ययाचे